जय भीम, जय शिवराय. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक मागील 15 दिवसामध्ये या ठिकाणी जाहीर झाली होती. येत्या 30 तारखेला प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुकीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. तमाम महाराष्ट्रातले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत कशा पद्धतीने होते हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीनं त्या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक ठेवली आणि प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक प्रदेशाध्यक्ष आणि 12 सदस्य हे या ठिकाणी लोकशाही मार्गाने मतदानाच्या हक्कातून जो बॅलेट पेपरवर जे मतदान होते त्या मतदानाच्या हक्कातून त्यांनी त्या ठिकाणी कार्यकारिणीची निवड झाली आणि त्या कार्यकारिणीच्या निवडीमध्ये त्या ठिकाणी 3 प्रदेशाध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 25 हे कार्यकारिणी सदस्य पदाचे उमेदवार या ठिकाणी होते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून राजेंद्रदादा पातोळे यांचा या ठिकाणी प्रचंड मतांनी विजय झालेला आहे. त्या विजयाचा आज संग्रामपूर तालुका वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हा विजय उत्सव साजरा होतो. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रदेश कार्यकारिणी निवडणुकीचा त्या ठिकाणी आदर्श घ्यावा आणि प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी लोकशाही आणि बॅलेट पेपरवर कशा पद्धतीने निवडणुका होऊ शकतात या संदर्भातला मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्राला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय राजेंद्र दादा पातोळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय अशोक भाऊ सोनवणे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा